नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आपण पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेने वेगळाच टर्निंग पॉईंट घेतलेला आहे आणि इकडे मात्र आता मोनिकाने पुढचा तिचा जो काही डाव असतो त्यानुसार आता सावलीला त्या घरातच ठेवून घेण्याचा तिचा निर्णय असतो. पण मात्र मोनिकाच्या एका चुकीमुळे आता सावलीने खूप भावनात्मक असा निर्णय घेतलेला आहे की आता ती अबीरला घेऊन आता सारंगचा विचारही न करता आता इकडे मात्र मेहेंदड्यांचं घर सोडून जाण्याचा निर्णय तिने घेतलेला आहे. हो, तर आता मात्र इकडे नवीन डाव मोनिका स्वतः चालवत सारंग आता इकडे सुशीला म्हणजे सारंगची बायको आहे असं तिला सावलीला वाटत असतं. पण आता इकडे मोनिका मास्टर प्लॅन खेळत आता इकडे सुशीलाच्या खऱ्या नवऱ्याला आता मेहेंदड्यांच्या घरात सावलीसमोर आणत खूप मोठा भयानक आता रहस्याचा स्पर्धाफाश आता सावलीसमोर ही मोनिका करणार आहे. आणि आता सावलीसुद्धा जेव्हा सावलीला माहिती पडणार आहे की सारंगचं लग्न या मोनिकाशी झालेलं नाही आहे, सारंगने आणखीनसुद्धा लग्न केलेलं नाही आहे, तेव्हा पुन्हा आता नवीन प्रेमाची वेल बहरणार आहे आणि सारंग आणि सावली मोनिकाच्या डावाप्रमाणेच एकत्र येणार आहे. पण इकडे मात्र भैरवीने ठाणून ठेवलेलं असतं की नाही, काहीही झालं तरी आता इकडे मी सावली आणि सारंगला एकत्रित येऊ देणार नाही. चला तर या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया. आता इकडे मात्र शुभ्रा, ओवी आणि अबीर याच्यामध्ये वाद चाललेले असतात आणि आता अबीर शुभ्रावर ओरडतो आणि बोलतो की काय झालं, मी तुला आता इकडे खेळू देणार नाही आहे ओवीशी फक्त मीच खेळणार आहे. आणि मात्र शुभ्रा, तू असं ओवीशी बोलायचं नाही आहे, असं वाद त्या तिघात चालू असते आणि शुभ्रा रडायला लागते कारण ती तर तिच्या आईसारखीच नौटंकी आहे. तर इकडे मात्र आता मोनिका येते आणि आता इकडे सरळ अबीरवरती जोरात ओरडते की माझ्या मुलीसोबत या आवाजात बोलायचं नाही, नाहीतर मी ना आता तेव्हा असं म्हणत आता ही जी काही मोनिका आता इकडे अबीरवरती आणि सावलीवरती हात उचलते आणि ते दूर उभं राहून बघत असते, ते म्हणजे सुशीला आणि इकडे सावली. पण आता सुशीला जेव्हा ह्या दोघीसुद्धा आता मोनिकाकडे येते तेव्हा आता सावली बोलते की हे बघ मोनिका, माझ्या मुलाला असं तू ओढायचं नाही आहे आणि तुझा काहीही अधिकार नाही आहे. अगं ते भांडतायत तर तू प्रेमाने सुद्धा त्याला सांगू शकतो ना, हेच एक सवय आहे का, असं नसतात मुलांशी बोलत. त्यावर आता मोनिका बोलते की हे बघ सावली, माझ्याशी तू सुद्धा असं बोलायचं नाही, अगोदरच तुझ्या या मुलाने माझं डोकं खराब करून टाकलेलं आहे. आणि आता सुशीला काहीही बोलत नाही. या दोघींचा जो वाद चालू असतो तो शांतपणे ती बघत असते. तर इकडे मात्र आता लगेच मोनिका बोलते की हे बघ, तू बोलायचं नाही आहे काय, हे माझं घर आहे सावली, तुझं नाही. आणि अचानकपणे आता रागाच्या भरात आता इकडे मोनिका सावलीला असं बोलते आणि आता इकडे अशी निघून जाते. तेव्हा सावली विचार करते. आता सावली सुशीलाला बोलते की सुशीला, काय झालं, आपल्या मुलाला कोणीतरी ओरडतंय तर आपण त्याला एवढं तरी सांगू शकतो ना की माझ्या मुलाला ओरडायचं नाही, तू चांगल्या प्रकारे प्रेमाने सांगू शकतो, म्हणून तू काहीच बोलत नाही आहे. असं बोलल्यावर आता सुशीला तिथून निघून जाते. तर ओवी आणि अबीरसुद्धा निघून जातात. तर तेव्हा आता एकच इकडे मात्र सावलीच्या डोक्यात असते की खरंच जेव्हा मोनिका सावलीवरती म्हणजे सावलीला वाटतं की ओवीवरती हात उचलत होती तेव्हा या सुशीलाला काहीच कसं वाटलं नाही, तिने एक क्षणासाठी सुद्धा सावलीला जवळ घेतलं नाही. खरंच काय रहस्य असणार. पण आता ती रहस्य शोधण्याचा हा विचार बाजूला ठेवते आणि तिला खूप चिडचिड होते आणि म्हणून ती अबीरला बोलते की अबीर चल लवकर तयार हो, आपल्याला जायचं. तेव्हा अबीर बोलते की कुठं चाललो मम्मा. पण तेव्हा आता इकडे सावली बोलते की आपल्याला जायचं आहे आपल्या घरी, आताच्या आता एकही प्रश्न विचारायचा नाही आणि सरळ बॅग भरायची. तर इकडे आता सावलीने सुद्धा बॅग भरलेली असते. आता अबीर आणि ओवी बोलतच असतात तेवढ्यात तिथं येते मोनिका. आता मोनिका अबीरला बोलते की कुठं चालला रे तू आणि कुठं आहे तुझी आई. त्यावर आता अबीर बोलतो की आम्ही चाललो आमच्या घरी. तेव्हा आता इकडे लगेच मोनिका लपून छपून आता सावलीच्या रूममध्ये जाते आणि सावलीसुद्धा तिला कपडे भरताना दिसते. तेव्हा आता मोनिका बोलते की नाही, जरा जास्तच मी सकाळी सावलीला बोलले, पण आता मला काही ना काहीतरी करावं लागलं ज्यानुसार ही सावली इथं थांबली पाहिजे. आईला जर माहिती पडलं की मी सावलीवरती ओरडली
तर आई मला सोडणार नाही, कारण ती असं जर सारंगला या अवस्थेत सोडून गेली तर नाही, पण मला सावली या घरात हवी आहे. तेव्हाच कुठं माझा समोरचा डाव आता चांगला होणार आहे. तेव्हा एकीकडे आता इकडे मोनिकाला एक प्लॅन सुचतो आणि मोनिका लगेच आता एका तिच्या जो काही तिचा पार्टनर असतो म्हणजे गुंड असतो तिच्या हाताखाली त्याला कॉल करतं आणि सांगतो की हा सुशिलाच्या घराचा मी ॲड्रेस दिला आहे तुला. आता सुशिलाच्या नवऱ्याला तू जाऊन सांग की मेहंदड्यांच्या घरी तुमची बायकोची तब्येत खूप प्रचंड बिघडलेली आहे, म्हणून तुम्हाला आता तिथं जावंच लागणार. तेव्हा आता तो इकडे मात्र आता मोनिकाचा गुंडा लगेच इकडे सुशिलाच्या खऱ्या घरी जातो आणि सांगतो की काय झालं, तुमचा कॉल लागत नाही आहे आणि खूपदा तुम्हाला कॉल केला, तुम्हाला मेहंदड्यांच्या घरून एक निरोप घेऊन आलेलो आहो, तुमच्या बायकोची तब्येत तिथं खूप बिघडलेली आहे, म्हणून तुम्हाला आता सारंग मेहंदडेने तिथं बोलावलेलं आहे अर्जंट. तेव्हा आता सारंग मेहंदडे म्हणजे आता इकडे सुशिलाचा बॉस असं तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलेलं असतं, म्हणून आता जो सगळे कामं सोडत आता इथं येतो तो म्हणजे मेहंदड्यांच्या घरी. आता मेहंदड्यांच्या घरी आल्यावरती इकडे आता सावली कोणाशीही काही बोलत नाही, सरळ बॅग उचलतो आणि बाहेर जातो. तेव्हा आता तेवढ्यातच मोनिकाच्या प्लॅनप्रमाणे आता सुशिलाचा नवरा तिथं येतो आणि आता इकडे सावलीला बोलतो की कुठं आहे सुशिला, कुठे आहे सुशिला, माझी सुशिला कुठे आहे, ठीक तर आहे ना ती. तेवढ्यातच आता हॉलमध्ये कोणीही नसतं, सावली आणि फक्त अबीर असतो. तेव्हा सावली बोलतो की तुम्ही कोण सुशिलाचं आणि तुम्हाला सुशिलाशी काय काम आहे. त्यावर आता इकडे लगेच तो जो काही सुशिलाचा खरा नवरा असतो तो बोलतो की मी सुशिलाचा नवरा आहे आणि मला इथून मेहंदड्याच्या घरून एक मेसेज आला होता की सुशिलाची तब्येत इथं आल्यावरती बिघडलेली आहे, काय झालं, ठीक तर आहे ना. तेव्हा मात्र आता सावलीच्या पायाखालचे जणू जमीनच सरकते. सावलीला वाटते हे काय, सुशिला तर सारंगची बायको आहे आणि मग हा माणूस कसा म्हणतो की तो सुशिलाचा नवरा आहे. तेव्हा मात्र आता सुशिला बोलते की हे बघा, असं मेहंदड्यांच्या घरी कोणीही येऊन सुशिला स्वतःची बायको म्हणून घेऊ शकत नाही तुम्ही, आणि असं परत स्त्रीला स्वतःची बायको म्हणून घेताना तुम्हाला लाज वाटत नाही. त्यावर आता सुशिलाचा नवरा म्हणतो की अहो ताई, मी परत स्त्रीला नाही आहे म्हणत, माझं आणि सुशिलाचं लग्न झालेलं आहे 2-3 वर्ष अगोदर आणि सुशिला माझी बायको आहे. त्यावर आता इकडे सावली बोलतो की काय प्रूफ आहे तुमच्यावर. तेव्हा आता त्या माणसाच्या मोबाईलमध्ये एक त्या दोघांचं मॅरेज सर्टिफिकेटचा फोटो असतो आणि काही लग्नाचे फोटो असतात. तर आता मात्र पुरावे म्हणत आता सावलीसमोर सुशिलाचा नवरा ते काही दाखवते सर्व, आणि तेव्हा मात्र आता मॅरेज सर्टिफिकेट बघून सुशिला तेवढ्यातच तिथं येते आणि सुशिलाच्या तोंडून निघते अहो तुम्ही इथं. तेव्हा आता इकडे मात्र सावली बोलते की हे बघा सुशिला ताई, काय खरं आहे ना तुम्ही मला सांगा, आता मात्र तुम्ही माझ्या डोक्यात जात आहे. आजपर्यंत मला काही ना काही तुमच्यावरची शंका येत होती आणि आता हा माणूस कोण आहे, तुमचा खरा नवरा कोण आहे, सारंग की इकडे हा जो माणूस तुमच्या समोर उभा आहे हा. तेव्हा मात्र आता इकडे सुशिला बोलते की हाच माझा नवरा आहे आणि मी सारंगची बायको नाही आहे, कारण सारंग सरांनी कधी लग्न केलेलं नाही आहे आणि कोणा परत स्त्रीबद्दल विचारसुद्धा केलेला नाही आहे. जेव्हा सारंग सराला समजलं होतं की तुमचं आणि व्यंकटेशचं लग्न झालेलं आहे, म्हणून तुम्हाला त्रास होऊ नये की त्यांनी आतापर्यंत लग्न केलं नाही, म्हणूनच त्यांनी मला त्यांची खोटी बायको बनवलेली आहे. मग आता इकडे सावली बोलते की ओवी कोणाची मुलगी आहे, मग ओवी सारंगची मुलगी, मग कशी, त्याने लग्नच केलं नाही तर ओवी कशी काय आली. त्यावर आता इकडे सुशिला बोलतो की सुशिला आता सावलीचा हात हातात घेऊन सांगते की खरं सांगतो, आजपर्यंत मी सॉरीसुद्धा तुम्हाला म्हणू शकत नाही, कारण मी तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे, पण सारंग सराने तुमच्या व्यतिरिक्त कुणावरही प्रेम केलेलं नाही आहे. तुम्ही हे घर सोडून जाऊ नका, नाहीतर अनर्थ होणार, मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो. आणि ओवी हे एक दत्तक घेतलेली म्हणजेच एका ठिकाणी सापडलेली मुलगी सारंगला आहे आणि त्याने तुम्ही गेल्यानंतर तिलाच आपली मुलगी मानत तिच्यासोबतच तिच्यावर एवढं प्रेम केलेलं आहे की स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त. तेव्हा मात्र आता हा मोनिकाचा डाव आता खूप मोठा प्लॅन सक्सेसफुल होत आता मोनिकामुळे खरा नवरा मेहंदड्यांच्या घरात सावलीसमोर येतात खूप मोठा रहस्याचा पर्दाफाश झालेला आहे. तर आता मात्र सारंगने लग्न केलेलं नाही आहे हे सत्य ऐकून आता सावली पुन्हा सारंगच्या प्रेमात पडले आणि आता मात्र सावली आणि सारंगला एकत्र येताना कोणीही अडवू शकत नाही, नाही भैरवी ना तिलोत्तमा. आता या सर्वांना प्रति
तोड उत्तर देत आता सावली आणि सारंग एकत्र येणार आहे आणि अबीर ओवीसुद्धा. त्याप्रमाणे प्रेक्षकांनो, माझ्या या नवीन चॅनलवर बघत राहा सावल्याची जणू सावली आणि आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.